आम्ही निघालो आहोत नाशिकला जाण्यासाठी, कारण माझा पेपर आहे। सध्या हायकोर्टमध्ये भरपूर जागा निघालेल्या आहेत, त्यामुळे मी पण एक फॉर्म भरला आणि माझा पेपर होता रविवारचा ब्लॉग आहे। नाशिकला येताना आम्ही ट्रेनमध्ये आलो, पण ट्रेनमध्ये खूप गर्दी होती। सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे ट्रेनला खूप गर्दी असते। आता आम्ही पोहोचलेलो आहोत इथे एक्झाम सेंटरला। आमच्या पाठीमागे जिल्हा सत्र न्यायालय खूप मोठा कोर्ट आहे, हाच आग्रा रोड आहे ना। सकाळ शिफ्टचे पेपर चालू होते, माझा दुपार शिफ्टचा पेपर होता आणि माझ्या पेपरला बराच वेळ होता अजून, त्यामुळे आम्ही इथे आलो काहीतरी थंड घेण्यासाठी। तर यांनी एक लस्सी घेतली आईस्क्रीम टाकून, तर खूप छान लस्सी होती। तर मित्रांनो, आता आम्ही लस्सी वगैरे मस्तपैकी थंडगार पिलो आहे। पेपरला अजून वेळ आहे, आम्ही मस्त इथं बघा सावलीमध्ये बसलो इथं पिंपळाच्या झाडात। दुपारच्या वेळेला भरपूर ऊन होतं, त्यामुळे आम्ही काही जास्त फिरलो नाही। इथे कॉलेजच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची खूप छान प्रतिमा आहे, तिथे काही फोटो काढले। त्यानंतर रिपोर्टिंगचा टाईम झाला आणि आता आम्ही इथे रांगेत उभे आहोत, कारण इथे हॉल तिकीट आणि जे काही ओळखपत्र असतात ते चेक केले जातात। त्यानंतर आपण एक्झाम हॉलमध्ये जातो। तर माझा नंबर इथे 3rd फ्लोअरला लागला होता। सायंकाळी 6 वाजेपर्यंत पेपर होता। 6ला पेपर सुटल्यानंतर मी लवकर परीक्षा हॉलमधून बाहेर आले, कारण की आम्हाला परत घरी जायचं होतं। 6:45ची ट्रेन होती, त्यामुळे आम्ही रिक्षा पकडून रेल्वे स्टेशनला गेलो। तर आमची ट्रेन अगदी वेळेवर होती। ट्रेनमध्ये बसल्यानंतर खूप गर्दी होती, येताना पण ट्रेनमध्ये, तर आम्ही कुठेही शूटिंग केली नाही। कसे गेले पेपर? काय नाही होतं, दिसतंय नाही का? पेपर चांगला गेला ना,